ऐन लगीनसराईमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडतायत। लवकरच सोन्याचा भाव लाखांचा टप्पा ओलांडेल असाही अंदाज व्यक्त केला जातोय। पाहूयात। 2025च्या प्रत्येक दिवशी सोन्याच्या भावाला रोज दरवाढीचे पाय फुटतायत। 24 कॅरेटचे एक तोळा सोनं 97,000चा आकडा पार करत लाखांच्या उंबरठ्यावर आलंय। येत्या काही दिवसातच सोनं लाख मोलाचं होऊन 10 ग्रॅमला 1 लाखांचा भाव ओलांडण्याचा अंदाज आहे। 2025च्या पहिल्या 3.5 महिन्यातच सोनं 21,000नी महागलंय। 31 डिसेंबर 2024ला सोन्याचा भाव 76,162 होता। तो एप्रिल 2025 पर्यंत 97,000च्या पुढे गेलाय। जागतिक बाजारामधील अस्थिरता, ट्रम्प यांचं आत्ताई टॅरिफ धोरण, शेअर बाजारामधल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे वाढलेला कल आणि लगीनसराई ही प्रमुख कारणं सोन्याच्या दरवाढीमागे सांगितली जात आहेत। गेल्या 25 वर्षात सोन्याच्या किमती कशा वाढत गेल्या त्यावर एक नजर टाकूयात। 2000 साली सोनं 4,400 रुपये तोळा होतं। 2005ला 7,638। 2010 मध्ये मोठी वाढ होऊन भाव 20,728 पर्यंत पोहोचला। 2010 ते 2015 या 5 वर्षात केवळ 4,000ची वाढ होऊन सोनं 24,931 झालं। 2020 अर्थात पुढच्या 5 वर्षात मात्र सोन्याने अर्धशतक गाठत तोळ्याला 51,151चा भाव झाला। आणि आता म्हणजे एप्रिल 2025ला सोनं 97,310 पर्यंत गेलंय। 2000 सालाआधीचे सोन्याचे भाव पाहिल्यास 1970 मध्ये 10 ग्रॅम सोनं अवघ्या 184 रुपयांना होतं। मात्र त्यावेळेचे 184 देखील मोठी किंमत होती। त्यानंतर 1975ला 520, 1980ला 1300, 1985 साली 2000, 1990 मध्ये 3,200 आणि 1995 साली 4,650 रुपये भाव होता। तुलना करायची झाल्यास 1970 ते 2020 या 50 वर्षात सोन्याचा भाव 184 रुपयांवरून 51,500 रुपयांपर्यंत गेला आणि 51,500 पासून ते 97,300चा भाव होण्यास 2020 ते 2025 अशी अवघी 5 वर्ष लागली। म्हणजे 100 रुपयांपासून सोन्यानं 50,000चा भाव गाठण्यासाठी 50 वर्ष घेतली। मात्र त्या 50,000पासून फक्त 5 वर्षात सोनं लाखांच्या जवळ पोहोचलं। एका सर्व्हेनुसार सध्याची जागतिक स्थिती पाहता पुढच्या काही वर्षातच सोनं 1.5 लाखांचाही टप्पा ओलांडण्याचा अंदाज वर्तवला जातोय। सोन्याचे भाव लाखांचा आकडा पार करतील हे स्पष्ट दिसतंय। मात्र भविष्यात सोनं स्थिरावेल की मग सोन्याचे भाव पडतील याबद्दलही बाजारामध्ये चर्चा होत आहे। या आधीचा आलेख पाहिल्यास वेगानं वाढलेले सोन्याचे भाव काही काळ स्थिरावून नंतर खालीही आलेले आहेत। मात्र सोन्याचे दर सद्यस्थितीवरून भविष्यात फारसे खाली जाणार नाहीत असंही बोललं जातंय। 1.5 महिन्यांपूर्वी सोन्याचे भाव घसरतील अशा अफवा रंगल्यानं ग्राहकही संभ्रमात होते। त्यामुळे लगीनसराईत अनेकांचं बजेटही बिघडलंय। अत्यंत सामान्य आर्थिक स्थितीमधला माणूस लग्नात कमीत कमी 2 ते 3 तोळं सोन्याचे दागिने खरेदी करतो। पण जिथं साध्या सोन्याचेच भाव जर लाखांपर्यंत भिडणार असतील तर मजुरीसहित अवघ्या 1 तोळा सोन्याचे दागिनेच 1.5 लाखांच्या पुढे जाणार आहेत। अमर वाघमारे, TV9 मराठी, मुंबई।